ह्यूमन ब्रेन आपण आता शिकत आहोत आणि त्यामध्ये फोरब्रेन, मिडब्रेन आणि हाइंडब्रेन असे 3 पार्ट्स आहेत. पैकी फोरब्रेन आपण शिकायला सुरुवात केलेली होती. फोरब्रेनमध्ये पुन्हा 3 पार्ट्स आहेत. ऑल्फॅक्टरी लोब्स, सेरेब्रम आणि डायन्सेफॅलॉन. आणि या 3 पार्ट्सपैकी ऑल्फॅक्टरी लोब्स आणि सेरेब्रम आपण शिकून पूर्ण केला. मागच्या व्हिडिओमध्ये सेरेब्रमच्या फंक्शनल एरियाज आपण डिटेल पाहिल्या. त्याच्या नोट्स तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे, डायग्रॅमही काढणं अपेक्षित आहे. आता पुढे जायचं आहे आणि ते म्हणजे तिसरा पार्ट डायन्सेफॅलॉन. क्लिअर? डायन्सेफॅलॉन शिकवत असताना मी डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन शिकवणार आहे. त्यामुळे तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होतील. ठीक आहे? सो वी गो टू द डायन्सेफॅलॉन. Now this is the third region of forebrain situated below corpus callosum and corpus callosum of cerebrum. You know very well, cerebrum is the largest part of brain, occupying 85% of total brain and divided into 2 hemispheres, right cerebral hemisphere and left cerebral hemisphere. And both these hemispheres, they are interconnected by means of one transverse band of nervous tissue known as corpus callosum. So below that corpus callosum, the diencephalon is situated. The word dian means somewhat diamond-like. That's why the name is given. Diencephalon means brain. So diamond-shaped brain present. That's why the name is given diencephalon. Further, this diencephalon is divided into 3 regions. Epithalamus, thalamus and hypothalamus. 3 regions of this diencephalon are present in human brain. EP means above, hypo means below, and thalamus, that means thalami. 2 specific transverse band of nervous tissue, or in another word, a bunch of nervous tissue present laterally in diencephalon, and on above and below the 2 regions epi and hypothalamus are present. Epi means the region of diencephalon present above thalamus. Hypo means the region of diencephalon present below thalamus. And that's why the names are given epithalamus and hypothalamus. Whereas thalamus, or plural thalami, they are present laterally. And in between these 3, internally, the diencephalon shows brain cavity or brain ventricle. That ventricle is termed as third ventricle or diocene. Third ventricle or diocene filled with CSF.
So this is the introductory part. Now we have to go in detail in diencephalon. समजलं? हा काही इंट्रोडक्टरी भाग आपण पाहिला की डायन्सेफॅलॉन त्याची पोझिशन ही कॉर्पस कॅलोझम सेरेब्रमच्या खालच्या दिशेला असते. कॉर्पस कॅलोझम म्हणजे काय तर दोन सेरेब्रल हेमिस्फिअर जे आहेत राईट आणि लेफ्ट त्यांना जोडणारा जो ट्रान्सव्हर्स बँड आहे त्याला आपण कॉर्पस कॅलोझम म्हणतो सेरेब्रम मधला. त्या कॉर्पस कॅलोझमच्या खालच्या बाजूला हा डायन्सेफॅलॉन असतो. डायन म्हणजे डायमंड शेप्ड आहे म्हणून त्याला डायन्सेफॅलॉन, सेफॅलॉन म्हणजे ब्रेन, डायमंड शेप्ड ब्रेन असं आपण त्याला नाव देऊ शकतो. 3 पार्ट आहेत, इपिथॅलॅमस, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस. नावं अशी दिलेली आहेत की इपी म्हणजे अबाव थॅलॅमस आणि हायपो म्हणजे बिलो थॅलॅमस. तर थॅलॅमस हा लॅटरल वॉल आहे डायन्सेफॅलॉनच्या, 2 आहेत राईट लेफ्ट. आणि मग त्याच्या वरच्या बाजूला जो भाग असतो डायन्सेफॅलॉनचा अबाव त्याला इपिथॅलॅमस म्हणायचं आणि खाली जो आहे फ्लोअरला त्याला हायपोथॅलॅमस म्हणायचं. आणि या तिघांच्या मध्ये म्हणजेच डायन्सेफॅलॉनच्या मध्ये एक पोकळी असते, त्या पोकळीला म्हणायचं थर्ड व्हेंट्रिकल किंवा डायोसिड आणि तिच्यामध्ये CSF भरलेला असतो. ही थर्ड व्हेंट्रिकल वरच्या बाजूला जो सेरेब्रम आहे त्याच्यामध्ये ज्या लॅटरल व्हेंट्रिकल आहे त्याला जोडलेली असते थ्रू वन नॅरो पॅसेज. That passage is known as foramen of Monro. This third ventricle is connected to first and second lateral ventricle, right? Through one narrow opening known as foramen of Monro. हे शब्द पाठ करायचे कारण याच्यावरती MCQ असतात. म्हणजे थर्ड व्हेंट्रिकल आणि लॅटरल व्हेंट्रिकल यांच्यामध्ये जो पॅसेज आहे त्याला म्हणायचं फोरामेन ऑफ मंड्रो. आणि मग CSF जो आहे तो थर्ड व्हेंट्रिकल कडून फर्स्ट अँड सेकंड व्हेंट्रिकल कडे पाठवला जाणार आहे कारण त्याचं प्रोडक्शन जे आहे CSFचं हे डायन्सेफॅलॉन मध्ये होत असतं. कसं ते आपण नंतर लक्षात. त्याच पद्धतीने ही थर्ड व्हेंट्रिकल आणखी कनेक्ट झालेली आहे, कनेक्टेड टू फोर्थ व्हेंट्रिकल. फोर्थ व्हेंट्रिकल प्रेझेंट इन मेडुला ऑब्लांगेटा थ्रू अनदर वन नॅरो पॅसेज. आता ही फोर्थ व्हेंट्रिकल आहे ती मेडुला ऑब्लांगेटा मध्ये, मेडुला ऑब्लांगेटा इन मेडुला ऑब्लांगेटा. ही मात्र आणखी पुन्हा एका नॅरो पॅसेजनं कनेक्ट केलेली आहे. नाव आहे ॲक्विडक्ट ऑफ सिल्व्हिस और ईटर. म्हणजे तिसरी व्हेंट्रिकल पहिल्या आणि दुसऱ्या व्हेंट्रिकलला जोडलेली आहे की आपण उलट म्हणू. पहिली दुसरी तिसरीला जोडलेली आहे तो पॅसेज आहे फोरामेन ऑफ मंड्रो. आणि तिसरी चौथीला जोडलेली आहे तो जो पॅसेज आहे त्याचं नाव आहे ईटर किंवा ॲक्विडक्ट ऑफ सिल्व्हिस. हे कसं काय आपण जेव्हा एक डायग्राम करून शेवटी पाहू. तर हे दोन्ही नावं फोरामेन ऑफ मंड्रो आणि ॲक्विडक्ट ऑफ सिल्व्हिस किंवा ईटर हे तोंडपाठ करायचं. कोणत्या 2 व्हेंट्रिकल्स मध्ये ती प्रेझेंट आहे तेही पाठ करायचं. आलं लक्षात. हा इंट्रोडक्टरी पार्ट झाला. आता आपण एक एक पार्ट डायन्सेफॅलॉनचं शिकू. फर्स्ट ऑफ ऑल इपिथॅलॅमस.
किंवा एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण देऊ. सपोज दॅट this is a diamond shaped diencephalon having centrally third ventricle filled with CSF. Third ventricle, CSF, right? So this much part of this diencephalon is made up of cortex and medulla. Suppose that this region is cortex, this region is medulla, right? Now, these are thalami or thalamus, one on left side, one on right side. So, singular thalamus, plural thalami. This is epithalamus, and this is hypothalamus. Now this is two-dimensional figure, remember, and diagrammatic representation. The actual diagram is different. So with the help of this diagrammatic representation, we will get clear-cut idea about three parts of diencephalon. So now remember, the epithalamus, thalamus and hypothalamus, they have peculiar features, and the peculiar features, they are specifically shows attachments of endocrine parts spatially in such a way that this epithalamus dorsally attached with one stalk-like body known as pineal body. So anteriorly epithalamus shows connection with pineal body. Remember, what is the function of this pineal body? The pineal body releases melatonin hormone, neurohormone especially. This melatonin hormone is related with sleep-induced deep sleep as well as related to reproductive behavior and related to reproductive behavior of that person. Here, आलेल्या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण बोर्डवरती डायन्सेफॅलॉनचं दाखवत आहोत. Diencephalon, third part of forebrain. लॅटरल बाजूंना आपण थॅलॅमस नाव दिलं. अबाव थॅलॅमस, इपिथॅलॅमस नाव दिलं. बिलो थॅलॅमस, हायपोथॅलॅमस नाव दिलं. म्हणजे एंटीरियरली इपी, पोस्टेरियरली हायपो. इपिथॅलॅमस मधून म्हणजे एंटीरियरली डॉर्सली एक छोटी बॉडी बाहेर येते, नाव आहे पिनियल बॉडी. फार पूर्वी तिला व्हेस्टिजियल ऑर्गन असं म्हणायचे, म्हणजे काम न देणारा, किंवा अगदी फारच पूर्वी तिला तिसरा डोळा असं म्हटलं जायचं, थर्ड आय ऑफ ह्युमन बीइंग.
पण त्याला काही सायंटिफिक बेस नाही. आता मात्र आपण एक्सपेरिमेंटली किंवा रिसर्चनं प्रूव्ह केलेले आहे की ही पिनियल बॉडी मेलाटोनिन नावाचा हार्मोन रिलीज करते आणि त्या मेलाटोनिन हार्मोनचं म्हणजे न्यूरो हार्मोन आहे तो काम आहे इंड्यूस डीप स्लीप म्हणजे खूप गाढी झोप निर्माण करणं अँड रिलेटेड टू रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर. म्हणजे त्या पर्सनचं जे रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर आहे तो मेल असेल फिमेल असेल त्यांचा जो सेक्शुअल अर्ज आहे किंवा रिप्रोडक्शनशी संदर्भित जेवढं बिहेवियर आहे ते त्या मेलाटोनिन हार्मोनच्या सिक्रेशनवरती अवलंबून असते. फक्त इंड्यूस डीप स्लीप म्हणजे काय तर आपण डायोर्नल आहोत म्हणजे आपण दिवसा जागे असतो आणि रात्री झोपतो. त्याला डायोर्नल म्हणायचं. निशाचर रात्री झोपतात त्यांना निशाचर म्हणतात, नॉक्टर्नल. मग दिशाचर मध्ये जी बायोलॉजिकल रिदम आहे सर्कॅडियन रिदम म्हणतात त्याला, 24 तासांचं घड्याळ आहे. त्याच्यातले 8-10 तास आपण झोपतो आणि उरलेले 10-12 तास आपण जागे असतो. तर रात्रीच्या वेळी जेव्हा सनलाईट कमी होते आणि लाईट रेज आपल्या डोळ्यामध्ये कमी जायला लागतात आणि मग हा मेलाटोनिन नावाचा हार्मोन आहे तो रिलीज व्हायला लागतो. आपण अंथरुणावरती पडल्यानंतर झोपतो. झोपल्यानंतर ही पिनियल बॉडी सक्रिय होते आणि सक्रिय झाली की तिच्यातून हा मेलाटोनिन हार्मोन रिलीज व्हायला सुरुवात होते आणि आपण बेडवरती पडल्यानंतर एक 10 मिनिटात 15 मिनिटात आपल्याला झोप लागायला लागते. पहिली 10-5 मिनिटाची झोप आपली थोडीशी जागरूक असते पण त्यानंतर जी आपल्याला झोप लागते गाढी झोप लागते जवळजवळ पहिले 1.5-3 तास म्हणजे रात्रीच्या 1:30 पर्यंत. ती जी गाढी झोप आहे ती या मेलाटोनिन हार्मोनमुळे घडते. लक्षात. त्यामुळे झोपण्यापूर्वी आणि झोप लागायला लागल्यानंतर जर काही डिस्टर्बन्स आला उदाहरणार्थ मोबाईल, आपल्याला सवय लागलेली की रात्री झोपताना मोबाईल वरती खेळत बसायचं, दॅट इज अ व्हेरी बॅड. आणि मग एकदा का मेलाटोनिन तुमचा रिलीज व्हायचं डिस्टर्बन्स आला की तुम्हाला फारशी गाढी झोप लागत नाही आणि ती गाढी झोप लागणं अत्यंत गरजेचं आहे कारण तरच तुमचा ब्रेन 24 तासासाठी फ्रेश होतो. हे सगळं ॲडिशनल झालं, लक्षात ठेवा. तर इंड्युस्ड डीप स्लीप हे या मेलाटोनिनचं हार्मोनचं काम आहे. दुसरं एक काम आहे ते म्हणजे रिलेटेड टू रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर. म्हणजे वयामध्ये आल्यानंतर जे काही रिप्रोडक्टिव्ह सायकल्स आहेत त्याचं जे बिहेवियर आहे किंवा सेक्शुअल अर्ज असतो मेटिंगसाठी निर्माण होणारा अर्ज आवश्यकता, तर ते जे बिहेवियर आहे एखाद्या व्यक्तीचं ते सुद्धा या पिनियल बॉडीमधून म्हणजेच मेलाटोनिनमुळे कंट्रोल केलं जातं. आलं लक्षात. तर हे झालं इपिथॅलॅमस. अजून एक सांगायची गोष्ट राहून गेली की अशी की हा कॉर्टेक्स आहे, हा मेड्युला आहे, ही मधली पोकळी आहे थर्ड व्हेंट्रिकल CSF न भरलेली आहे. मग उर्वरित जो सॉलिड पार्ट आहे त्याला बाहेरचा भागाला आपण कॉर्टेक्स म्हणतो, आपल्या भागाला मेड्युला म्हणतो, माहिती आपल्याला. तर ही जी स्पेसिफिकली इपिथॅलॅमस रिजन मध्ये असलेली थर्ड व्हेंट्रिकल आहे तिच्या रूफमध्ये इथे देयर इज अ प्रेझन्स ऑफ anterior choroid plexus. Anterior choroid plexus. This anterior choroid plexus is related with secretion of CSF. Secretion of CSF. म्हणजे काय? तर इपिथॅलॅमसच्या रूफमध्ये म्हणजे थर्ड व्हेंट्रिकलच्या रूफमध्ये कॅपिलरींची नेटवर्क असते.
प्रचंड प्रमाणामध्ये ब्लड व्हेसल्सची. आणि मग इथं जे ब्लड आहे त्या ब्लड पासून CSF फॉर्म करून घेतला जातो. आपण CSF विषयी शिकलो. CSF हा लिम्फ नाही, पण लिम्फ सारखाच कलरलेस फ्लुइड आहे. ब्लड पासून तयार होतो आणि ब्लड पासून तयार करताना त्याचा जो कंटेंट आहे तो बऱ्यापैकी ब्लड सारखा मेंटेन केला जातो. म्हणजे अल्कलाइन आहे, कलरलेस आहे, फक्त RBC त्याच्यामध्ये नसतात. बाकीचा इतर प्लाझ्माचे कंटेंट्स जे आहेत ते त्या CSF मध्ये येतात आणि ते कंटेंट्स या अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस मध्ये त्याची निर्मिती होते आणि मग ड्रॉप बाय ड्रॉप तो इथे स्टोअर करून ठेवला जातो. म्हणून आपण सांगितलं की इन एपिथॅलॅमस, इन द रिजन ऑफ एपिथॅलॅमस, इन द रूफ ऑफ दिस थर्ड ventricle, the anterior choroid plexus is present. Anterior choroid plexus means network of blood capillaries. This network of blood capillaries manufacture CSF. तर इथे आपला एपिथॅलॅमस पूर्ण झाला. एपिथॅलॅमस मध्ये आपण पिनियल बॉडी शिकलो, अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस शिकलो. आता आपण थॅलॅमस कडे जाऊ. नाउ थॅलॅमस, these are lateral walls of diencephalon and they contains gray matter. Especially they contains gray matter. So now you know very well gray matter is present outside and white matter is present inside in the medulla. Just like cerebrum. In cerebrum the cortex contains gray matter and medulla contains white matter. Similarly, thalami are basically made up of gray matter. Now, additionally, in hypothalamus region, some part of gray matter is inserted back into white matter. These are known as hypothalamic न्यूक्लियाय. सगळी नावं महत्वाची आहेत, तोंडपाठही करायला लागणार आहेत, प्रत्येकाला फंक्शन्स पण आहेत. आणि हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय रिलीज हार्मोन ऑक्सिटोसिन अँड ADH. ऑक्सिटोसिन अँड ADH अँटी डायुरेटिक हार्मोन. थोडं मिनिंग समजावून घेऊ आपण की ग्रे मॅटरनी थॅलॅमस बनलेला आहे. ग्रे मॅटर हा नेहमी कॉर्टेक्स मध्ये असतो. मेड्युलामध्ये व्हाईट मॅटर आहे. इपिथॅलॅमस मध्ये दोघंही आहेत, हायपोथॅलॅमस मध्ये दोघंही आहेत, म्हणजे व्हाईट मॅटर पण आहे, ग्रे मॅटर पण आहे. थॅलॅमस मध्ये लॅटरल वॉल्स आहेत त्या तर ग्रे मॅटरच असतो, व्हाईट मॅटर थोडा कमीच राहतो. आणि शिवाय हायपोथॅलॅमस रिजन मध्ये म्हणजे पोस्टिरियरली काही भाग ग्रे मॅटरचा पुन्हा उलटा व्हाईट मॅटर मध्ये शिरतो, घुसतो. इन्सर्शन म्हणायचं त्याला, बॅकवर्डली इन्सर्शन. त्यांना हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय म्हणायचं. सेरेब्रम मध्ये आपण पाहिले सेम कंडिशन, सेम प्रोसेस, त्याला आपण बेसल न्यूक्लियाय म्हणतो. इथं काय नाव द्यायचं? हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय. का हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय? कारण हायपोथॅलॅमस रिजन मधला, म्हणून हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय म्हणायचं. आणि मग त्यांचं काम आहे रिलीज हार्मोन ऑक्सिटोसिन अँड ADH. आता ऑक्सिटोसिन काय किंवा ADH काय ते डिटेल्स आपण पुढच्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. ते हार्मोन्स आलं लक्षात. हे झालं ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर, कॉर्टेक्स, मेड्युला आणि हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय विषयी. आता थॅलॅमसचं फंक्शन आपण शिकू. थॅलॅमस जे आहे इट इज अ लॅटरल wall of diencephalon containing
the bands of nervous tissue, this bands of nervous tissue connect to cerebrum on one hand and to midbrain on other hand. म्हणजे काय बरं, तर थॅलॅमस ही लॅटरल वॉल आहे इथली, राईट, लॅटरल वॉल हा पोर्शन. त्यामुळे त्याच्यामध्ये बँड्स ऑफ नर्वस टिश्यू आहे आणि त्या बँड्स ऑफ नर्वस टिश्यू असेंडिंग डिसेंडिंग ट्रॅक्स असतात त्याच्यामध्ये. वरच्या बाजूला सेरेब्रमला जोडलं जातं कारण हा पूर्ण डायन्सिफलॉन हा सेरेब्रमच्या खालच्या बाजूला आहे, बरोबर कार्पस कॅलोझमच्या रिजनला. ठीक आहे. मग सेरेब्रमला एका बाजूला ऑन वन हँड आणि दुसऱ्या बाजूला मिडब्रेनला जोडण्याचं काम हे थॅलॅमस थ्रू वन स्पेसिफिक सिस्टीम known as RAS, reticular activating system. Reticular activating system म्हणजे काय, तर ही जी रास आहे त्या रासमध्ये असलेले जे न्यूरॉन्स आहेत, ट्रॅक्ट्स ऑफ न्यूरॉन्स, they transmit nerve impulse from midbrain to forebrain and from forebrain back to midbrain, to and fro. That is known as the reticular activating system. It acts as a relay center. एक उदाहरण देईन मी. आपल्याकडे टेलिव्हिजन आहे, दूरदर्शन घेऊ आपण, आणि तुम्ही दूरदर्शनवरती कार्यक्रम पाहत आहात आणि तुम्हाला सगळ्यांना परिचित असतं की हा सॅटेलाइटवरून येणारा प्रोग्राम. पण हा जो प्रोग्राम आहे तो कुठेतरी दूरदर्शन केंद्रामध्ये रिले होत असतो किंवा तयार होत असतो, लाईव्ह असतो. फॉर एक्झाम्पल लाईव्ह मुंबई दूरदर्शन केंद्र आहे आणि मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये एक प्रोग्राम चालू आहे आणि त्याचं ट्रान्समिशन चालू आहे. डायरेक्ट आपल्या टीव्हीवर येतं का? नाही, ते पहिल्यांदा रिले सेंटरला जातं. आधी सॅटेलाइटला जातं, सॅटेलाइटवरून रिले सेंटरला जातं आणि रिले सेंटरवरून आपल्या अँटेनावरती म्हणजे डिशवरती येतं आणि मग आपल्या टीव्ही स्क्रीनवरती येतं. जसं की मुंबई आणि बारामती याच्यामध्ये सिंहगड या ठिकाणी रिले सेंटर आहे. सिंहगडला मोठी डिश आहे रिलेची, सॅटेलाइटकडून तिच्याकडे येईल आणि तिच्याकडून आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती येईल. म्हणजे सिंहगडला आपण काय म्हणूया की आपल्या टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती दिसणाऱ्या प्रोग्रामचा रिले सेंटर आहे, बरोबर. तसंच इथंही सगळे इम्पल्सेस बॉडीचे स्पायनल कॉर्डकडून खालून येणार आहेत, हँडब्रेनकडे येणार आहेत, हँडब्रेनकडून मिडब्रेनकडे येणार आहेत आणि मग मिडब्रेनकडून सेरेब्रमकडे जातात. मग मिडब्रेनकडून सेरेब्रमकडे पाठवायचे किंवा सेरेब्रमने काही ऑर्डर इम्पल्स दिलेले आहेत, ते सेरेब्रमचे इम्पल्सेस पुन्हा मिडब्रेनकडे पाठवायचे. टू आणि फ्रो नेहमी लक्षात ठेवायचं. टू फ्रो, टू म्हणजे चाकडे, फ्रो म्हणजे चाकडून. तर टू अँड फ्रो अशी ही इम्पल्सेसची ट्रान्समिशन घडवायची, तर त्याला कुणीतरी मध्यस्थ लागेल आणि तो मध्यस्थ म्हणजे ह्या थॅलॅमसमध्ये असलेली रास म्हणजे रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम विच ॲक्ट ॲज रिले सेंटर. फक्त एकच स्टिम्युलस ती पाठवत नाही, एक्सेप्ट स्मेल. बाकीच्या सगळ्या जातात. इच अँड एव्हरीथिंग
इन्फॉर्मेशन सेंड टू सेरेब्रम इज टू दिस रास, आणि म्हणून रासला गेट कीपरही म्हणतात, वॉचमन. हिला गेट कीपरही म्हणायचं, गेट कीपर. जसं की आपल्याच महाविद्यालयामध्ये आपल्या मेन गेटवरून आत यायचं असेल व्हिजिटर्सला, तर वॉचमन आधी विचारतो कोणाकडे जायचंय, काय काम आहे, तर नोंद करा, अमुक करा, तमुक करा, आणि मगच त्याला आतमध्ये पाठवतो. तसंच ही जी रास आहे ही जेवढे जेवढे इम्पल्सेस येणार आहेत खालून आणि सेरेब्रमला पाठवायचे ते 100% पाठवत नाही. त्याचा अनालिसिस करते की कोणते महत्वाचे, कोणते पहिल्यांदा गेले पाहिजेत, कोणते नंतर गेले पाहिजे, किंवा कोणते पाठवलेच नाही पाहिजे. बरोबर? म्हणजे ते जे अनालिसिस आहे ते जस्ट लाईक गेट कीपिंग, वॉचमन. आलं लक्षात? त्यामुळे सेरेब्रमला खूप लोड येत नाही इन्फॉर्मेशन ट्रान्समिशन. क्लिअर? सो दॅट्स वाय that ras is also known as gatekeeper. आता हे झालं थॅलॅमस विषयी. आता आपण पुढे जाऊया हायपोथॅलॅमस कडे. हायपोथॅलॅमस. Now hypothalamus forms floor of diencephalon. So this is floor of diencephalon. This is roof of diencephalon, and thalamus is the lateral wall of diencephalon. Barabar? Now this hypothalamus shows, or it is present in front of optic chiasma, that is crossing over of optic nerves. याच्या समोर अशा दोन नर्व्स इथं नको, आपण जर पुढच्या बाजूला दाखवूया. बरोबर हायपोथॅलॅमस रिजन मध्ये हा ऑप्टिक काइझमा प्रेझेंट असतो. म्हणजे काय? सो हायपोथॅलॅमस इज द फ्लोर ऑफ diencephalon, and in front of this hypothalamus the optic nerve cross to each other and form one chiasma known as optic chiasma. Clear? Now this hypothalamus posteriorly shows presence of two important endocrine structures. One is known as pituitary gland, and another is there is a pair of mammillary bodies. These mammillary bodies are related to recollective memory, whereas pituitary gland is endocrine part. So nervous system is connected with endocrine system through this pituitary gland by means of one stalk. This stalk is known as pituitary stalk or infundibulum. आली मॉर्फोलॉजी लक्षामध्ये की हायपोथॅलॅमस रिजन हा फ्लोर आहे, त्याच्यामध्ये कॉर्टेक्स मेडुला मगाशीच पाहिलं आपण.
कॉर्टेक्स पण आहे, मेडुला पण आहे. काही कॉर्टेक्सचा भाग आतमध्ये जातो आणि हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय तयार करतो, ते मगाशी पाहिलं. या हायपोथॅलॅमसच्या पुढच्या दिशेला एक क्रॉसिंग दिसते नर्वची. ती नर्व आहे ऑप्टिक नर्व, डोळ्यांना जाणारी. ती अशी क्रॉस होते आणि क्रॉस झाली की एक कायझमा तयार होतो, त्याला ऑप्टिक कायझमा म्हणतात. आणि पोस्टिरियरली हा हायपोथॅलॅमस दोन गोष्टींना अटॅचमेंट देतो, एक पिट्युटरी ग्लँड आणि दोन मॅम्युलरी बॉडीज. मॅम्युलरी बॉडीज पेअर्ड, पिट्युटरी ग्लँड सिंगल असते. पिट्युटरी ग्लँड अटॅच होते ती एका स्टॉकमधून, पिट्युटरी स्टॉकमधून, आणि त्यातला दुसरं नाव आहे इन्फंडिब्युलम. आणि मॅम्युलरी बॉडी जी आहे ती पेअर्ड आहे. आणि पेअर्ड असल्यामुळे असं नाही, पण ती जी आहे तिचं रिलेशन हे रिकलेक्टिव्ह मेमरीच्या बाबतीत आहे. म्हणजे काय बरं, तर लहानपणी तुम्ही पाढेपाठ केलेले असतात आणि आता मी तुम्हाला एखादं गणित देतो किंवा फार पूर्वी तुम्ही एखादी कविता वाचलेली असते, ती पाठ केलेली असते, आणि आता मी विचारलं बघू एका कवीची कविता आठवते का म्हणून दाखवा बघू, की तुम्ही लगेच म्हणायला लागता. किंवा मी एखादं गणित दिलेलं असतं, गुणाकार भागाकार, आणि मग तुम्हाला लगेच पाडेपाठ असतात पूर्वीचे, ते रिकलेक्ट होतात तुमच्या मेमरीमध्ये, आणि मग तुम्ही ते गणित सोडवायला लागता. गुणाकार असेल, भागाकार असेल, काय असेल, तर त्या मेमरीला म्हणायचं रिकलेक्टिव्ह मेमरी. लक्षात. आणि ती कंट्रोल करणारी कोण आहे, मॅम्युलरी बॉडी प्रेझेंट अटॅच टू हायपोथॅलॅमस. आलं लक्षात. अशा रीतीनं आपण बऱ्यापैकी डायन्सिथॅलॉनच्या गोष्टी पाहिल्या. पहिल्यांदा 3 पार्ट, हायपो, इपी आणि थॅलॅमस, प्रत्येकाचं आपण विश्लेषण केलं. तर कलेक्टिव्हली त्याची फंक्शन्स मी तुम्हाला सांगते. म्हणजे हायपोथॅलॅमस जो आहे, बेसिकली एक सांगायचं राहून गेलं की आता सांगितलं मी की इट इज अ लिंक बिटवीन नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम. इट इज अ लिंक बिटवीन नर्वस अँड एंडोक्राइन सिस्टीम. आणि हायर सेंटर्स, इट हॅज हायर सेंटर्स ऑफ एंडोक्राइन सिस्टीम ॲज वेल ॲज लिम्बिक सिस्टीम. आता हायपोथॅलॅमस मध्ये लिम्बिक सिस्टीम आहे. मगाशी जशी आपण रास पाहिली तशी हायपोथॅलॅमस मध्ये लिम्बिक सिस्टीम आहे. इट इज फॉर्म्ड बाय हायपोथॅलॅमस अमॅग्डाला, पार्ट्स ऑफ एपिथॅलॅमस अँड थॅलॅमस, हिप्पोकॅम्पस अँड अदर एरियाज. ही जी लिम्बिक सिस्टीम आहे ही महत्वाची आहे. अनेक वेगवेगळे पार्ट्स या डायन्सिथॅलॉनमध्ये एकत्र येऊन तयार झालेली असते, तिला म्हणायचं लिम्बिक सिस्टीम. म्हणजे रास आणि लिम्बिक सिस्टीम ही दोन विशेषणं डायन्सिथॅलॉनमध्ये तोंडपाठ करायची. आता फंक्शन्स कलेक्टिव्हली मी सांगते. इट मेंटेन्स होमिओस्टॅसिस, इंटरनल इक्विलिब्रियम अँड इनव्हॉलंटरी बिहेवियर. होमिओस्टॅसिस म्हणजे हा हायपोथॅलॅमस आहे. त्या हायपोथॅलॅमस न्यूक्लियामधून एडीएच नावाचा हार्मोन रिलीज होतो, मगाशी पाहिलं आपण. हा आपल्या बॉडीमधलं क्षार आणि पाणी कंट्रोल करतो. सो होमिओस्टॅसिस अँड इंटरनल इक्विलिब्रियम. देन प्रोड्यूस ऑक्सिटोसिन अँड एडीएच, म्हणजे तेच एकच फंक्शन झालं. रेग्युलेट ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, वॉटर अँड सॉल्ट बॅलन्स. म्हणजे रेग्युलेशन ब्लड प्रेशरचं किंवा बॉडी टेम्परेचरचं किंवा वॉटर आणि सॉल्ट बॅलन्स हे फंक्शन डायन्सिथॅलॉन करणार आहे. देन इट इज अ सेंटर or it has centers for hunger, thirst, sleep, fatigue, satiety centers, secretion of glands of stomach, intestine and reproductive behavior. एक एक तुम्ही घेतलं तर हंगर म्हणजे भूक, थर्स्ट म्हणजे तहान, स्लीप झोप, फटीग थकवा, सॅटिटी म्हणजे तृप्ती,
म्हणजे जेवण झाल्यानंतर आपलं जेवण पूर्ण होत आलं की आपल्याला असं वाटतं की बस आता एवढं बस, पोट भरलं, त्याला तृप्ती म्हणतो आपण. तर सॅटिटी सेंटर्स हे तृप्तीचे सेंटर्स. त्यानंतर सिक्रीशन ऑफ ग्लँड्स फ्रॉम स्टमक अँड इंटेस्टाईन, मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहोत डायजेशन. आणि रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर मगाशीच सांगितलं. हे सगळे कंट्रोल करणारे सेंटर्स डायन्सेफॅलॉनमध्ये असतात. प्रोड्यूस न्यूरो हार्मोन दॅट स्टिम्युलेट पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडला कंट्रोलमध्ये ठेवायचं काम या डायन्सेफॅलॉनमध्ये आहे. आणि शेवटी महत्त्वाचं आणखी एक सांगायचं तर इमोशनल रिॲक्शन्स, मोटिवेशनल ड्राईव्स अँड मेमरी. म्हणजे एखादी व्यक्तीच्या भावना कंट्रोल करणारं सेंटर हे डायन्सेफॅलॉन आहे. रडणं, हसणं किंवा बऱ्याचशा गोष्टी एक्सप्रेशनच्या तुम्हाला माहिती आहे, तर त्या इमोशनल एक्सप्रेशन्स कंट्रोल करायचं काम हे डायन्सेफॅलॉन करतो. राग, लोभ हे सगळं ह्या डायन्सेफॅलॉनमध्ये घडतं. आणि मेमरीसुद्धा मला आत्ताच सांगितलं मी, तेही थोडक्यात रिकलेक्टिव्ह मेमरीज. मेजर मेमरीचं सेंटर सेरेब्रम आहे, पण रिकलेक्टिव्ह मेमरीचं सेंटर मात्र डायन्सेफॅलॉन आहे. प्रोड्यूस CSF, मग अशीच पाहिलं की अँटीरियर कोरॉइड प्लेक्सस CSF प्रोड्यूस करतं आणि ॲक्ट ॲज अ रिले सेंटर, ते रासमध्ये आपण पाहिलं बरोबर. आणि देर इज अ लिम्बिक सिस्टीम प्रेझेंट इन डायन्सेफॅलॉन. अशी जवळजवळ 7-8 फंक्शन्स सेपरेटली डायन्सेफॅलॉनची कनेक्ट करायची. शिकवत मी तुम्हाला ती सांगितलीच होती, पण वेगळी लिहायची आणि मग ती वेगळीसुद्धा 2 किंवा 3 मार्कांना विचारली जातात. डायन्सेफॅलॉनवरती वेगळी नोट पण विचारली जाते किंवा MCQजमध्ये अनेक प्रश्न आहेत थॅलामाय, एपिथॅलामाय, हायपोथॅलामाय याच्यावरती. तर मी ह्या नोट्स तुम्हाला पाठवते. व्यवस्थित रीड करा आणि MCQ लिहून काढा.